नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने सगळ्यांची मुलाखत घेत आलेलो आहोत। आज आपल्यासोबत अंगणवाडी सेविका छाया संदीप उमरे मॅडम आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत हिमायतनगर शहराच्या विकासाबद्दल आणि वार्ड क्रमांक 5 च्या विकासाबद्दल व येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोणकोणत्या विषयावर व कोणकोणत्या मुद्द्यावर नगरपंचायत निवडणुका व्हाव्या आणि मतदान करणाऱ्या नागरिकांनी कोणकोणत्या मुद्द्यावर मतदान करावे। एक सुशिक्षित व्यक्तिमत्व असलेल्या छाया संदीप उमरे मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। मॅडम, एकंदरीत काय सांगणार की ज्या प्रकारे मतदान प्रक्रिया मतदान होत आहे आणि आपल्या हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने जे मतदान प्रक्रिया आहे कोणत्या मुद्द्यावर मतदान व्हावं आणि निवडणुका कोणत्या प्रकारे पार पडाव्या असं तुम्हाला वाटते? सुरुवातीला पत्रकार माझ्या घरी आले, मी त्यांचं अभिनंदन करते आणि मी अंगणवाडी सेविका छाया संदीप उमरे हिमायतनगर वार्ड क्रमांक 5 मधली आहे। हसीना बेगम अब्दुल सलाम दादा काहीच नव्हते। 5 वर्षाखाली त्यांनी वार्ड क्रमांक 5 मध्ये गोरगरिबाची सेवा केली। हार संकष्टामध्ये दुखासुखामध्ये त्यांनी साथ दिली। कुणी बिमार असतील त्यांना पुढे येऊन त्यांनी साथ दिली। नंतर पाण्याचा त्रास होता, त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्यांनी वार्डामध्ये बोर मारले आणि भरपूर पाणी लागलं। 5 वर्षापासून लोकांना रात्रंदिवस 24 तास पाणी उपलब्ध आहे आणि प्रत्येक कामामध्ये त्यांनी तन मन धनाने गोरगरिबाची सेवा केली। नंतर त्या करोना काळामध्ये अचानक मध्ये त्यांना स्वर्गवासी झाले, सलाम दादा स्वर्गवासी झाले। मग खूप मोठा त्यांच्या कुटुंबावर त्रास सहन करावा लागला। मग असं करत करत 5-6 वर्ष निघून गेले। आता मग त्यांची जी इच्छा होती, त्यांची जी तमन्ना होती, तर ते आता या नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे। मग त्यांची काय इच्छा नव्हती, सर्व वार्ड क्रमांक 5 मध्ये आम्हीच सगळे नागरिक, महिला, पुरुष सर्व मिळून हसीना बेगम अब्दुल सलाम मॅडमला आम्ही नाही का उमेदवारीसाठी त्यांना आम्ही प्रोत्साहन केलं। मग त्यांचा अर्ज दाखल केला आणि मी आमदार साहेब माधवराव जवळगावकर साहेबांना विनंती केली। मी त्यांना बोलले, तसेच आपले आता भाविक नगर अध्यक्ष रफिक सेठ साहेबांना पण मी त्यांना विनंती केली की नाही, जे आमच्या सलाम दादाची इच्छा होती त्यांची साहेब तुम्ही इच्छा पूर्ण करा आणि यांना तुम्ही तिकीट वार्ड क्रमांक 5 मध्ये त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळायला पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली। हसीना बेगम अब्दुल सलामलाच तिकीट मिळालं। आमचं आहे की नाही अर्ध काम झालेलं आहे आणि आता आम्हाला तिकीट भेटलं म्हणजे आमचं 101% काम झालंच आणि त्यांनी विजय होतीलच हे अपेक्षा तर आमची आहेच। 101% त्यांना उमेदवारी, सगळे लोक त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांनी येतातच आणि विजय आहे की नाही काँग्रेसच होते आणि अध्यक्ष पण रफिक सेठ साहेबच होती, ही मी माझ्या अंतःकरणामधून तुम्हाला सांगत आहे। कारण काय घराणे चांगलेच आहेत ना, सलाम दादाचं घराणं चांगलंच आहे। रफिक सेठ साहेबांना स्वाभिमान बिलकुल नाहीच, त्यांना पदाची अपेक्षा नाहीच। त्यांनी पहिल्यापासूनच गोरगरिबाकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी काही रात्रंदिवस कष्ट करतच आहेत। त्यांची तर इच्छा नव्हतीच, त्यांना आपण जनतेनंच नगर अध्यक्ष व्हावं म्हणून अशी आपली अपेक्षा होती। तरी पण त्यांनी असले तरी तसेच आहेत, आले तरी पण तसेच राहतील, गोरगरिबाच्याच पाठीमागे त्यांनी आहेत। काम त्यांचं खूप सुंदर आहे, खूप चांगलं काम आहे। तरी एकंदरीत येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने छाया संदीप उमरे मॅडम यांची आपण प्रतिक्रिया घेतली, त्यांच्याकडून जाणून घेतलं की येणाऱ्या नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत निवडणुकाचा परिणाम काय येऊ शकते आणि जनतेने कोणत्या मुद्द्यावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं, याची प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद।